हिंजवडीतील लक्ष्मी चौकात अतिक्रमण काढायला आता सुरुवात झाली। अतिक्रमण हटवण्यास विरोध करणाऱ्यांना अजितदादांनी इशारा दिला होता। नोटीस दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकानाची जागा आता मोकळी केली आहे। रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीमध्ये पाहणी केली। कुठं जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होती त्या देखील चौकाची पाहणी केली। त्याच चौकात आपण आहोत आता। हिंजवडीमधील लक्ष्मी चौकामध्ये आज पीएमआरडी कडून जे आहे ते आता कारवाई होणार आहे। त्याआधी आपण पाहिलं तर व्यापाऱ्यांकडून जे आहे ते स्वतःच्या दुकानातील साहित्य जे आहे ते आता स्वतःहून काढून घेण्याची आहे या ठिकाणी सुरुवात केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे अतिक्रमणाला कारवाईला जे आडवे येतील त्यांना उचला, त्यांच्यावर 353 म्हणजे सरकारी कामात अडथळा करण्याचे गुन्हे दाखल करा असे आदेश दिल्यानंतर पीएमआरडी कडून जे आहे ती या ठिकाणी आता कारवाईचे नोटीस जी आहे ती या संपूर्ण व्यापाऱ्यांना या ठिकाणी दिली होती। कुठल्याही प्रकारची नुकसान जे आहे ते होऊ नये यासाठी या ठिकाणी हे दुकानदार